हॅलो एव्हरीवन. आज आपण SY.BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी अकाउंट्स, इलिस्ट्रेशन नंबर 7, पेज नंबर आहे 1.31. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. क्वेश्चनमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन पहा. H Limited acquired equity shares in YES Limited as on 31st April 2019. बघा इथं काय सांगितलेलं आहे. H लिमिटेडनं YES लिमिटेडचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत 1 एप्रिल 2019ला. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑज ॲज फॉलोज. त्यांची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिलेली आहे. त्याच्यामध्ये लायबिलिटी साईड आहे. शेअर कॅपिटल दिलं, इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल दिलेलं आहे. H लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी, YES लिमिटेड इज अ मायनॉरिटी कंपनी किंवा त्याला आपण सबसिडरी कंपनी म्हणतो. इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्स 100 रुपीज ईच आहे आणि फुल्ली पेड झालेले आहेत. जर्नल रिझर्व दिलेला आहे ॲज ऑन 1 एप्रिल 2019. आता हा जो जर्नल रिझर्व आहे 20,000 हा 50,000 आहे. हा बॅलन्स शीटला जाईल, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला जाईल. आणि हा 20,000 आहे YES लिमिटेडचा. हा YES लिमिटेडचा जो जर्नल रिझर्व आहे हा 1 एप्रिल 2019चा आहे. म्हणजे कंपनी ॲक्वायर केलेली आहे 1 एप्रिल 2019ला. त्याच्या अगोदरचा आहे म्हणजे हा कॅपिटल प्रॉफिटला जाईल. आणि हा प्रॉफिट अँड लॉस आहे हा इयर एंडिंगचा आहे. ह्याचा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आणि हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे हा आपण कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसचं वर्किंग नोट करतो तिथं जाईल. क्रेडिटर्स आहेत हे बॅलन्स शीटला जातील. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये इथं बघा आपल्याला सांगितलं नाही किती इक्विटी शेअर्स ॲक्वायर केले, तर इथं सांगितलं बघा 400 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. आणि अमाऊंट दिलेली आहे. H लिमिटेडने YES लिमिटेडला 50,000 रुपये दिलेले आहेत आणि 400 शेअर्स बाय केलेले आहेत. स्टॉक आहे, डेटर्स आहे आणि कॅश आहे. पुढं ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे सन्ड्री डेटर्स ऑफ YES लिमिटेड इन्क्लूड 5,000 ड्यू फ्रॉम YES लिमिटेड. तर सन्ड्री डेटर्स हे ऑफ YES लिमिटेडचे डेटर्स होते. त्याच्यामध्ये 5,000 रुपये हे YES लिमिटेडचे होते. तर आपण डेटर्सला आणि क्रेडिटर्सला दोघांना स्टार करू. हे दोघांचं इंटरनल अंतर्गत देवाणघेवाण आहे. तर YES लिमिटेड ही H लिमिटेडला 5,000 रुपये देणार होते, ते इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. मग आपण काय करूया, ह्याच्यातून लेस करूया आणि ह्याच्यातून पण लेस करूया. अंतर्गत देवाणघेवाण आहे दोघांची. तर डेटर्समधून पण लेस होतील 5,000 रुपीज आणि क्रेडिटर्समधून पण लेस होतील 5,000 रुपीज. स्टॉक ऑफ YES लिमिटेड इन्क्लूड्स goods purchased from YES Limited for ₹20,000 on which YES Limited made a profit of 20% on sales. ऑन सेल्स हा शब्द महत्त्वाचा आहे. ऑन सेल्स म्हणजे सेलिंग प्राईसवर, म्हणजे सेलिंग प्राईस आहे 100 आणि प्रॉफिट आहे 25. तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. सेलिंग प्राईस डिवाइड बाय प्रॉफिट, 100 डिवाइड बाय 20, 25 डिवाइड बाय 100. तर तुम्ही हे डायरेक्ट पण करू शकता, पण मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवणार आहे. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा. ऑन 1 एप्रिल 2019 द प्रॉफिट अँड लॉस ऑफ YES लिमिटेड शो अ क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹5,000. हे पण सेंटेन्सेस महत्त्वाचं आहे. कोणाचं आहे तर YES लिमिटेडचा. क्रेडिट बॅलन्स मीन्स प्रॉफिट आहे. कधीच आहे तर ॲक्वायर होण्याच्या अगोदरचा आहे. 5,000 रुपये प्रॉफिट होता. मी तुम्हाला वर्किंग करून दाखवणारच आहे आणि मग आपण हे बघणार आहोत. पुढचे जे वर्किंग नोट्स आहेत त्या पाहणार आहे. तर सर्वात प्रथम आपण वर्किंग नोट करायचे आहे. मी इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे बघा. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ YES लिमिटेड अँड इट्स सबसिडरी YES लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. हे आपलं सोल्युशन आहे. इथं मी लिहिते सोल्युशन. इथून होतं चालू. हे क्वेश्चन नंबर मी तुम्हाला माहितीसाठी दिलेला आहे. हे आहे कॉन्सॉलिडेशन्स वर्किंग नोट. ही वर्किंग नोट केल्याशिवाय तुमची बॅलन्स शीट प्रिपेअर होणार नाही. तर सर्वात प्रथम आपण लिहिलेलं आहे कोणी कोणाला ॲक्वायर केलं. तर इथं सांगितलं YES लिमिटेड ॲक्वायर्ड इक्विटी शेअर्स इन YES लिमिटेड ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ही लाईन आहे तशी तुम्ही ॲज इट इज इथं लिहू शकता. मी माझ्या भाषेत लिहिलेलं आहे YES लिमिटेड ॲक्वायर्ड YES लिमिटेड शेअर्स ऑन 1 एप्रिल 2019. तुम्ही बुकमधली आहे तशी लाईन ड्रॉ करू शकता किंवा लिहू शकता. त्याच्यानंतरची सेकंड नोट आहे शेअर्स ऑफ YES लिमिटेड. इन YES लिमिटेड.
याचा फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड. डिवाइड बाय शेअर्स issued by यस लिमिटेड. आता बघा इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की 400 शेअर्स ॲक्वायर केले. मग ॲक्वायर केलेले किती आहेत? 400. आता डिवाइड बाय, आपल्याला माहिती नाही किती शेअर्स होते, तर इथं बघायचं आहे यस लिमिटेडचे शेअर्स किती होते? 50,000. नंबर ऑफ शेअर्स आपण फाइंड करणार आहोत. नंबर ऑफ शेअर्स यस लिमिटेड, अमाउंट डिवाइड बाय इच शेअर. एस एच म्हणजे शेअर. तर अमाऊंट आहे इथं बघा 50,000 दिलेली आहे. 50,000 एक शेअर्स आहे 100 रुपीज इच इथं लिहिलेलं आहे. 100 रुपीज बघा बॅलन्स शीटला आहे. डिवाइड बाय 100, ह्या 2 झिरोला हे वरचे 2 झिरो गेले, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहेत 500. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स यस लिमिटेडचे. नंबर ऑफ शेअर्स यस लिमिटेड किती आहेत? तर 500 शेअर्स आहेत. त्यातले 400 शेअर्स कोणी घेतलेले आहेत? एच लिमिटेडने घेतले. किती शेअर्स होते? 500 शेअर्स होते. घेतले किती एच लिमिटेडनी? 400. रेशो किती आला? ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 4 डिवाइड बाय 5 हा झाला रेशो. आता त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट और असं पण लिहू शकता तुम्ही, और लॉस. आपल्याला माहिती नाही काय होणार आहे ते. त्याच्यामध्ये हे आहे, हे ह्या कंपनीचं आहे यस लिमिटेड. इथं जे आपण अमाऊंट घेणार आहे ती यस लिमिटेडची घेणार आहे. इथं सर्वात प्रथम आपल्याला जर्नल रिझर्व बघा इथं क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. जर्नल रिझर्व 20,000 रुपये ॲक्वायर करायच्या अगोदरचा जर्नल रिझर्व. फर्स्ट एप्रिल 2019, म्हणजे ती कंपनी ॲक्वायर होण्याच्या अगोदर त्यांच्याकडं राखीव निधी होता, म्हणजे साठवून ठेवलेले पैसे होते त्यांच्याकडे. प्रॉफिटमधले 20,000 रुपये त्यांनी साठवून ठेवलेले होते. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस. तर तारीख बघायची आहे प्रॉफिट अँड लॉस. आता इथं थोडंसं समजून सांगते बघा. इथं दिलंय 1 एप्रिल 2019 प्रॉफिट अँड लॉस ऑफ यस लिमिटेड शो अ क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹5,000. 5,000 रुपीज इथं प्रॉफिट दिलेलं आहे. मग तारीखला इथं 1 एप्रिल ॲक्वायर होण्याच्या अगोदरचा हा प्रॉफिट अँड लॉस आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आहे, डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस असतो. तर हे ॲड होईल कारण हा प्रॉफिट आहे. हे पण राखून ठेवलेले पैसे आहेत, हे प्रॉफिटचे पैसे आहेत. म्हणजे त्यांच्याकडं कॅपिटल प्रॉफिट किती होता? 25,000 रुपये होता. कोणाकडे? यस लिमिटेडकडे. ह्याला आपण म्हणू कॅपिटल प्रॉफिट. लॉस आलेला नाही, प्रॉफिट आलं आहे, म्हणून याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणू. कारण तुम्ही साठवलेले पैसे 20,000 होते, यावर्षी 5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आहेत? 25,000. ह्याला आपण डिवाइड करू. दोघांमध्ये डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. ₹25,000 डिवाइड करायचं आहे आपल्याला. होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी. एच लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी. 25,000 इंटू हा रेशो आहे बघा 4/5. 5×5 25, 5×4 20. 20,000 रुपये येतात. तुम्ही ओरली करू शकता, कॅल्सीवर करू शकता, कॅल्सीवर पण तुम्ही करू शकता. 20,000 रुपयाला त्यांचं हे जातं गुडविलच्या स्टेटमेंटला. हे लेस होतं.
जे आपण गुडविलची स्टेटमेंट करणार आहोत तिथं जाईल. एच लिमिटेड आणि दुसरी सबसिडरी आहे यस लिमिटेड. 25,000 इंटू, आता ह्याचा रेशो दाखवतो तुम्हाला बघा. रेशो आहे 4/5. तर हा जो 4 आहे ह्या 4मध्ये किती ॲड केल्यानंतर हा 5 येतो, इज इक्वल टू 5. ह्या 4मध्ये किती ॲड केल्यानंतर हा 5 येतो, तर 1. 4 + 1 5. म्हणजे हा 4 आहे, 4 डिवाइड बाय हा 5 इज टू 1. हा 1 डिवाइड बाय 5 म्हणजे 1/5 आहे हा सबसिडरीचा रेशो. आणि त्याला 1/5. 5 5 25. 5,000 हे येतं, प्लस होतं मायनॉरिटी इंटरेस्टला. हे झालं आपलं 3 नंबरचं वर्किंग नोट. आता 4 नंबरची वर्किंग नोट करायची आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट. स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट हा आहे एच लिमिटेडचा. तर एच लिमिटेडला तुम्ही बघताना थोडंसं व्यवस्थित समजवते तुम्हाला. आपलं इयर बघा इथं चालू होतं 1 एप्रिल आणि ह्याच तारखेला त्यांनी काय केलेली आहे, कंपनी ॲक्वायर केलेली आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, हा मे आहे, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2020. इथं आपलं वर्ष संपलं. तर त्यांनी काय सांगितलं इथं क्वेश्चनमध्ये बघा, इथं जेव्हा 1 एप्रिल 2019ला आता आपण काय करतोय, तर रेव्हेन्यू प्रॉफिट काढतोय. रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना हे विचारात घ्यायचं आहे, इथं जर्नल रिझर्व पहिला घेतो. जर्नल रिझर्व ह्या वर्षीचा दिला नाही, ॲक्वायर करायच्या अगोदरचा दिलेला आहे, म्हणून हा आपण 20,000 कॅपिटल प्रॉफिटला घेतला. जर अजून जर्नल रिझर्व दिला असता ह्या बॅलन्स शीटचा 2020चा, तर आपण तो विचार करून कॅल्क्युलेशन करून रेव्हेन्यू प्रॉफिटला घेतला असता. पण इथं काय दिलं आहे बघा, जर्नल रिझर्व नाही दिला, रेव्हेन्यू प्रॉफिट दिला आहे 25,000. यस लिमिटेडचा बघायचा आहे, तर रेव्हेन्यू ही प्रॉफिट अँड लॉस दाखवते 25,000. कधीचा आहे हा 25,000 प्रॉफिट, हा 31 मार्च 2020चा आहे. म्हणजे इथला प्रॉफिट दाखवतोय तो 25,000. हा P&L आहे, 25,000 रुपये. कधीचा आहे, तर 31 मार्च 2020चा. आणि क्वेश्चनमध्ये बघा इथं पण एक दिलेलं आहे 1 एप्रिल 2019. इथं सांगितलेलं आहे प्रॉफिट झालेला होता यस लिमिटेडला 5,000 रुपये, 5,000 रुपीज. हा आहे P&L, प्रॉफिट अँड लॉस. कधीचा आहे, तर 1 एप्रिल 2019ला. म्हणजे जेव्हा तुमचं वर्ष स्टार्ट झालं, असं समजा की 1 एप्रिलला तुमच्या बँकेत 5,000 रुपये होते आणि 20 मार्चला ते 25 झाले. म्हणजे ह्या वर्षी किती टाकले तुम्ही बँकेत बघा, नीट विचार करा. तुमच्या बँकेत पहिलाच बॅलन्स आहे, पासबुकवर तुम्हाला 5,000 रुपये बॅलन्स दिसतोय आणि वर्षाच्या शेवटी तुम्ही 31 मार्च 2020ला बँकेत गेला, तेव्हा तुमच्या बँकेच्या पासबुकवर 25,000 रुपीचा बॅलन्स दिसतोय. म्हणजे काय झालं, ह्या वर्षी तुम्ही किती पैसे टाकले बँकेत, तेव्हा 25,000 झाला, तर 20,000 रुपये तुम्ही काय केलेत, पैसे बँकेत टाकलेत, तेव्हा तो 25 झाला. दोघांचं ॲड केलं, 5,000 पहिले होते बँकेत, ह्या वर्षी 20,000 टाकले, म्हणजे टोटल किती झाले, 25 झाले. म्हणजे हे तुम्ही, हा तुमचा काय आहे, प्रॉफिटच आहे. कारण तुम्ही प्रॉफिट झाला म्हणून तर पैसे बँकेत टाकले. लॉस झाला असता तर टाकले असते का, नाही. म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी 20,000 रुपयेचा प्रॉफिट झाला, मागच्या वर्षीचा 5,000 रुपयेचा प्रॉफिट, म्हणजे टोटल प्रॉफिट 25,000 आहे. पण रेव्हेन्यू म्हणजे ह्या करंट इयरचा प्रॉफिट किती आहे, 20,000 रुपये. म्हणून मी इथं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल 2019 to 31 मार्च
2020 किती आला इथं 20,000 रुपये. 20 कसे आले बघा, 20 असे आले. मी तर समजवण्यासाठी दाखवते. 5,000 हा प्लस 20,000 रुपये इज इक्वल टू 25,000 असं होतं त्याचं वर्किंग. आता प्रॉफिट अँड लॉस झाला. आता जे हे 20 तर जर्नल रिझर्व नाहीच आहे, कारण जर्नल रिझर्व एकच दिलेला आहे आणि तो पण 1 एप्रिल 2019चा आहे. म्हणजे ॲक्वायर करायच्या अगोदरचा जर्नल रिझर्व होता, तो आपण कॅपिटल प्रॉफिटला घेतलेला आहे. म्हणजे जी ह्याची टोटल ह्याच्यात जर्नल रिझर्व नाही आहे, तुम्ही नील म्हणू शकता जर्नल रिझर्व. ह्याले 20,000 रुपये रेव्हेन्यू प्रॉफिट. माल विकून तुम्हाला 20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. त्याला आपण डिवाइड करू. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. ₹20,000. आहे होल्डिंग कंपनी एच लिमिटेड. अमाऊंट आहे 20,000 इंटू रेशिओ आहे 4/5. 5 चौक 20, 4 4 8 4 चौक 16. 16,000 रुपीज. 16,000. तर हा कुठं जातो? रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. तर लक्षात ठेवा, हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. हा कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हा प्लस होतो. गुडविल मायनस होतं, हे प्लस होतं, हा प्लस होतं, इकडचा पण प्लसच होतो. त्यामुळं तुम्ही जास्त विचार करू नका. फक्त हे जर कॅपिटल लॉस असेल तर ॲड होतं, प्रॉफिट असेल तर लेस होतं. गुडविलच्या स्टेटमेंटला एवढी इथली हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. रेव्हेन्यू प्रॉफिट ॲडच होतो. यस लिमिटेड. अमाऊंट आहे 20,000 इंटू 1/5. 5 4 24,000. हे येतं मायनॉरिटी इंटरेस्टला प्लस होतं. मायनॉरिटी इंटरेस्ट इंटरेस्टला हे 4,000 रुपये प्लस होतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची वर्किंग नोट आहे 5 नंबर. मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट हे येतं यस लिमिटेडचं. ज्या पण आपण इथं किंमत घेणार आहे, व्हॅल्यू घेणार आहे, त्या यस लिमिटेडच्या घ्यायच्या आहेत. आता इथं फेस व्हॅल्यू बघायची आहे. त्यांच्याकडे किती शेअर्स होते? तर टोटल शेअर्स 500 होते. त्यातले 400 शेअर्स कोणी घेतलेले आहेत? इथं आपण लिहिले बघा, तुम्हाला दाखवते. 500 शेअर्स होते, त्यातले 400 शेअर्स एच लिमिटेडने घेतलेत. म्हणजे त्यांच्याकडे शेअर्स किती राहिले बघा. 400 शेअर्स होते, 500 शेअर्स होते, त्यातले 400 शेअर्स त्यांनी एच लिमिटेडला विकले. म्हणजे राहिले त्यांच्याकडे 100 शेअर्स. 100 शेअर्स. 500 मायनस 400 म्हणजे राहिले 100. म्हणजे त्याला म्हणायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स held by minority the 100 shares equity shares at ₹100 each.
आता तुम्हाला इथं दाखवते बघा 100 कुठून आलं. तर आपल्या इथं क्वेश्चनमध्ये एक शेअर्स 100 रुपीजचा आहे असं सांगितलेलं होतं आणि टोटल शेअर्स होते 500. त्यांनी ॲक्वायर केलेले शेअर्स होते म्हणजे त्यांचे इश्यू केलेले शेअर्स होते 500. त्यातले 400 शेअर्स एच लिमिटेडने घेतले. त्यांच्याकडे किती शेअर्स राहिले? 100 शेअर्स राहिले. मग 100 शेअर्स, एक शेअर्स आहे 100 रुपीजचा म्हणून 1 1 जा 1 1 2 3 4 2 3 4 10,000 रुपीज ही त्याची व्हॅल्यू झाली. 10,000 रुपयाचे शेअर्स होते. म्हणजे इथे मायनॉरिटी किती शेअर्स होते? फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी 10,000 रुपीज. त्याच्यामध्ये ॲड करतो आपण कॅपिटल प्रॉफिट. ॲड कॅपिटल प्रॉफिट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे यस लिमिटेडकडं किती पैसे आहेत? 10,000 रुपयाचे शेअर्स आहेत. कॅपिटल प्रॉफिट आहे त्यांचा. कॅपिटल प्रॉफिट मागं बघा आपण क्वेश्चनमध्ये फाइंड केलेलं आहे. कॅपिटल प्रॉफिट आहे 5,000 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 4,000. हे 4,000 आणि हे 5,000 आपल्याला ॲड करायचे आहेत. दोन्ही पण ते प्रॉफिटच आहे. कॅपिटल प्रॉफिट आहे 5,000 आणि 4,000. 5,000 आणि तिसरा आहे ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट 4,000. 15 4 19,000. हे झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. हे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतरची 6 नंबरची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व. आपल्याला माहिती नाही काय येणार आहे ते म्हणून मी दोन्ही नावं लिहिलेत. कॅपिटल रिझर्व असेल किंवा गुडविल असेल. तर ही आहे एच लिमिटेडची. इथं जी व्हॅल्यू आपण घेणार आहोत त्या एच लिमिटेडच्या घेणार आहोत. तर बघा आता आपण काय करतो, त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केलेत? 500 शेअर्समधले 400 शेअर्स ॲक्वायर केलेत. कितीला केलेत? 50,000 रुपीजला ॲक्वायर केलेत. बॅलन्स शीटला आहे तिथं म्हणून इथं म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड. कॉस्ट ऑफ शेअर्स एच लिमिटेड. किती शेअर्स घेतले? तर त्यांनी 400 शेअर्स घेतलेले आहेत. हे नाही लिहिलं तरी चालेल नाही तर तुमचं कन्फ्युजन होईल. मी इथं डायरेक्ट लिहिते अमाऊंट 50,000. 50,000 रुपयाला शेअर्स. आता बघा त्यांनी ॲक्च्युली शेअर्स किती घेतलेत? तर त्यांनी 400 शेअर्स घेतलेले आहेत आणि 400 शेअर्सची व्हॅल्यू किती आहे? तर 100 रुपीजचा एक शेअर्स आहे. म्हणजे द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड. किती शेअर्स घेतले त्यांनी? 400 शेअर्स ॲट ₹100 इच. 400 इंटू हे 4 1 4 40,000 रुपये. ह्या दोघांचे इंटू करा. 400 इंटू 100. आता इथं आपल्याला कुठं दिसतंय? तर एक शेअर्स 100 रुपयाचा आहे. 400 शेअर्स ॲक्वायर केलेत म्हणजे 400 इंटू 100. त्यांनी काय केलं बघा, 400 शेअर्स घेतले. द्यायला पाहिजे होते 40,000 पण दिलेत किती? त्यांनी 50,000 रुपये दिलेत. म्हणजे 10,000 रुपये एक्सिस जास्त वेड केले. ॲक्च्युली शेअर्स किती घेतले? 400. एका शेअर्सची व्हॅल्यू किती आहे? 100. म्हणजे 400 इंटू 100 केलं तर 40,000 येतं. 40,000 रुपयाला शेअर्स त्यांनी खरेदी करायला पाहिजे होते पण केलेत 50,000 रुपयाला. म्हणजे एच लिमिटेडनं 10,000 रुपये जास्त दिले. मायनस होतं आहे का? तर होतं आहे.
10,000 रुपीज, त्याला म्हणायचं एक्सिस अमाऊंट त्यांनी फेड केली, एक्सिस अमाऊंट फेड 10,000 एक्सिस अमाऊंट पेड. आता 10,000 रुपये त्यांनी जास्तीचे फेड केलेले आहेत. आता आपण काय करतो त्याच्यामध्ये बघा 3 नंबरची वर्किंग नोट आहे, एच लिमिटेडचा आहे. तर आपण इथे लिहिले बघा एच लिमिटेडचा जो कॅपिटल प्रॉफिट आहे, गुडविलच्या स्टेटमेंटला आपण हा कॅपिटल प्रॉफिट लेस करतो आणि 20,000 रुपये आहे. आपण लेस करणार आहे कॅपिटल प्रॉफिट, लेस कॅपिटल प्रॉफिट. लॉस आला असता तर ॲड केला असता 20,000 रुपये. आता बघा बरं लेस लिहिले, लेस म्हणजे मायनस करा. 10,000 मधून 20,000 जात आहेत का? नाहीच जात. म्हणजे काय होणार आहे, 20,000 मधून 10,000 गेले, 10,000 राहिले आणि मायनस होत नसेल तर मायनसचं साईन येतं आन्सरला. मायनसचं साईन आलं की त्याला म्हणायचं आहे कॅपिटल रिझर्व. गुडविल आलेलं नाही, हाला कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. 10,000 रुपीज तुमच्या, मायनसचं साईन मी तुम्हाला रिझर्व आला म्हणून मायनस आलं, आणि जर प्लस आलं असतं तर ते गुडविल असतं. म्हणजेच ह्याच्यातून 10,000 मधून 20,000 रुपये मायनस होत नाहीत, म्हणून आपण त्याला कॅपिटल रिझर्व नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे 7 नंबरला, स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज्ड किंवा कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामध्ये एक आहे. आता हा आपण आहे एच लिमिटेडच्या व्हॅल्यू आपल्याला इथं घ्यायचे, एच लिमिटेड अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट तुम्हाला क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की स्टॉक इन्क्लूड गुड्स परचेज फ्रॉम एच लिमिटेड फॉर 20,000 ऑन विच एच लिमिटेड मेड अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्सवर, म्हणजे सेलिंग प्राईसवर 25%. तर इथं आपण डायरेक्ट इथं लिहू शकता तुम्ही कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस इथं ऑन लिहिले, ऑन सेलिंग प्राईस म्हणजे सेलिंग प्राईसवर प्रॉफिट आहे 20%, म्हणजे सेलिंग प्राईस 100. असं लिहिलं असतं ना ऑन कॉस्ट प्राईस, तर कॉस्ट प्राईस 100 असते. बट ऑन सेलिंग प्राईस लिहिले म्हणजे सेलिंग प्राईस आहे 100 आणि प्रॉफिट आहे 25%, म्हणजे 25 हा प्रॉफिट आहे. मग कॉस्ट प्राईस किती असेल बघा, तर काढायची गरज नाही पण दाखवते. आपण असं घेतलेलं आहे CP कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस माहिती नाही त्याला आपण एक्स कन्सिडर करू. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राईस आहे 100. तर आपण इथं 100 ॲज इट इज ठेवलं. हे इकडं इज इक्वल टूच्या ह्या साईडला आहे, ह्याला इकडे घेतलं तर ते मायनस होईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, इकडे एक्स राहिलं 75, म्हणजेच CP आहे 75. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 75. आपला फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राईस आहे 100. 25 1 जा 25, 25 4 जा 100, 1/4. हा झाला आपला रेशो. आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 20,000 रुपयेचे गुड्स होते. 20,000 इंटू 1/4, 4 5 जा 20, आन्सर आलं 5,000. परत हे 5,000 इंटू याचा जो रेशो आहे बघा इथं 4/5, हा रेशोने इंटू करायचा, इंटू 4/5 इंटू 4 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 1,000 इंटू 4 4,000. हा झाला अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट 4,000. हा मायनस होतो एक ह्याच्या खालचं जे प्रॉफिट अँड कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस आहे तिथून हे 4,000 रुपये लेस होतील आणि
कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या ॲसेटला स्टॉकमधून पण लेस होतील. नेक्स्ट स्टेटमेंट आहे 8 नंबरचं. कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आता हा पण आहे एच लिमिटेडचा. जे आपण व्हॅल्यू घेणार आहे ते एच लिमिटेडच्या. एच लिमिटेडचं सर्वात प्रथम आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसतोय बघा प्रॉफिट अँड लॉस 70,000. एच लिमिटेडचा घ्यायचा आहे, एस लिमिटेडचा नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जो अनरिअलाइज्ड रेव्हेन्यू प्रॉफिट इथं आहे बघा. हा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हा ॲड करतो कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. हे 16,000 ॲड होतील. तर मग आपण इथं ॲड करणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचा, एच लिमिटेडचा. अमाऊंट आहे 16,000. ॲड करून घ्या किती येत आहे बघा 86,000. त्याच्यामधून लेस होणार आहे हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट. हा वरचा हा जो 4,000 आहे तो लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट अँड लॉस. 4,000. 82,000 आहे प्रॉफिट अँड लॉस एच लिमिटेडचा. हे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ॲसेटलाच काही आलेलं नाही. आता आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे. ती बॅलन्स शीट मी इथं प्रिपेअर केलेली आहे. आपण काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये बघून करायचं आहे म्हणजे चुकणार नाही. इथं आपल्याला दिलेलं आहे शेअर कॅपिटल. तर सर्वात प्रथम तर लायबिलिटीज लिहायचं राहिलं. लायबिलिटीज रुपीज assets rupees and rupees. share capital A आहे. इथं दिलं बघा issued, subscribed and paid up. issued, subscribed and paid up. Equity shares of ₹100 each. Equity shares of ₹100 each fully paid. एच लिमिटेडची व्हॅल्यू बघायची आहे 2,50,000. 2,50,000 हे झालं इक्विटी शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आहे जर्नल रिझर्व. हा होता 50,000. हा आहे कोणाचा, एच लिमिटेडचा. एच लिमिटेडचा आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आहे. हा कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला घेतलेला आहे आणि हा कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस आणि रेव्हेन्यू प्रॉफिट अँड लॉस करताना विचारात घेतलेला होता. आता राहिलं क्रेडिटर्स. त्याच्या अगोदर ना, क्रेडिटर्स घ्यायच्या अगोदर आपण इथं मायनॉरिटी इंटरेस्ट घेतलेला आहे बघा. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्यायचं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट 19,000 आणि कॅपिटल रिझर्व 10,000. तेवढं दोन घ्यायचे आहेत.
1910. मायनॉरिटी इंटरेस्ट 19,000 आणि कॅपिटल रिझर्व 10,000. ह्या अमाऊंट आपल्याला घेतल्या. आता राहिलं क्रेडिटर्स. क्रेडिटर्स दिसतंय बघा तुमच्या इथं बॅलन्स शीटला आहे, त्याला स्टार केलेलं आहे. मग आपण इथं घेणार आहोत क्रेडिटर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड, एच लिमिटेडचे आहेत 30,000 आणि 5,000. 30,000 प्लस 5,000 झाले 35,000. इथं बघा सन्ड्री डेटर्स ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड 5,000 ड्यू फ्रॉम यस लिमिटेड असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे 5,000 आहे ते इन्क्लूड झालेले आहेत, म्हणजे ॲड झाले, ते लेस करा. मग आपण त्याला नाव देऊ लेस इंटर कंपनी ओईंग. ओईंग्स 5,000 बाहेर येतील 30,000. अजून काय राहिलं का? एक राहिलं हे बघा, हे राहिलं प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा राहिला 82,000 रुपीजचा. तो एक घेऊया इथं, प्रॉफिट अँड लॉस. ए लिमिटेडचा आहे 82,000. मला वाटतं आता बॅलन्स शीटला काय राहिलेलं नाही. हे मायनॉरिटी इंटरेस्टचा प्रॉफिट आहे, म्हणजे यस लिमिटेडचा प्रॉफिट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे, आणि हा प्रॉफिट एच लिमिटेडचा आहे. जर्नल रिझर्व एच लिमिटेडचा आहे आणि कॅपिटल रिझर्व एच लिमिटेडचा आहे आणि हे क्रेडिटर्स आहेत. आता आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपलेली आहे. आपण ॲसेटला जाणार आहोत. ॲसेटला जाताना तर क्वेश्चन आपल्या समोरच ठेवा. ॲसेटला आता गुडविलची व्हॅल्यू आली नाही. गुडविलची व्हॅल्यू आली असती, कॅपिटल रिझर्व आला ह्या क्वेश्चनमध्ये. गुडविलची व्हॅल्यू असते तर आपण इथं घेतली असती, पण गुडविल आलेलं नाही म्हणून मी घेते लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग्स 1,20,000. $1,20,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. यस लिमिटेड, यस लिमिटेड 1,50,000 and 30,000. मी इथून बघून लिहिते क्वेश्चनमधून 1,80,000. दोघांचं ॲड केलं, व्हॅल्यू आली 1,80,000. इन्व्हेस्टमेंट घेऊ नका. स्टॉकला ॲडजस्टमेंट आहे. स्टॉकला आहे बघा इथे इन्क्लूड झालेले 2 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे आणि त्याला स्टॉक एच लिमिटेड, यस लिमिटेड. एच लिमिटेडचा स्टॉक आहे 40,000, 25,000. 40,000 प्लस 25,000 65,000 लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपण क्वेश्चनमध्ये काढलेलं आहे बघा. इथं अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे 4,000. इथं विजिबल असेल. हा 4,000 हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे. हा लेस करा म्हणजे 61,000 रुपीज. आन्सर येईल बाहेर 61,000. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा डेटर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड. एच लिमिटेडचे 30,000, डेटर्स 30,000 and 15,000.
त्याला पण स्टार केलेला आहे. दोघांचा ॲड करून आतच ठेवा. 45,000 लेस इंटरओइंग, कारण क्रेडिटर्समधून आपण लेस जेवढे केले तर अमाऊंट तेवढेच डेटर्समधून करायचे. 1 नंबरची ॲडिशनल इन्फॉर्मेशन होती, डेटर्समध्ये इन्क्लूड झालेले होते, म्हणून आपण दोघांमधून पण लेस करतो. त्याला नाव देतो इंटरओइंग, इंटर कंपनी ओइंग्स. 5,000 बाहेर येतील 40,000. त्याच्यानंतर कॅश एच लिमिटेड, एस लिमिटेड. एच लिमिटेडची कॅश डॅश नाही सॉरी बघा 30 आणि 10 30,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 40,000. अजून काय राहिलं का चेक करते. मला वाटतं झालं. आता एकदा मी आन्सरची बॅलन्स शीट चेक करून घेते आणि बरोबर आहे का बघते. 61 40 40 आहे बरोबर. आन्सर आलं 4,41,000. 4,41,000. लायबिलिटी चेक करते. 50 19 30 82 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. आन्सर आहे 4,41,000. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.